गंगा बाळा, असं नको बोलूस. आम्हाला माहित आहे की जे झालंय ते चांगलं नाही. याचा अर्थ हा तर नाही की तू तुझ्या भावांना दोषी समजावं. कसं दोषी नाही मानू बाबा? हा, या तिघांमुळेच झालंय जे काही झालंय ते. भीमला वाटतं ना खूप बुद्धी आहे याच्याकडं. याच्याच बुद्धीचा परिणाम आहे हा की आज माझं लेकरू माझ्यापासून दूर गेलं. ताई, तुला असं का वाटतंय बाळा? कदाचित तो स्वतःच्या मर्जीने गेला असेल. कुठं जाईल आत्या तो आपल्या मर्जीनं? कुठं जाईल? आता काही पण होऊ दे, चला पंचायतीत. महाराज दामोदर तर आता कधीही मिळणार नाही. आणि आम्ही गंगाच्या सासऱ्याला सांगितलं की जर दामोदर नाही भेटला तर पंचायत मध्ये या सर्वांना फरफटून घेऊन या. महाराज, पंचायत मध्ये सरपंच तर तुम्हीच असणार, तर शिक्षा अशी द्या की या भीमरावमुळे आतापर्यंत झालेल्या नुकसानाची भरपाई एका दमात झाली पाहिजे. त्या भीमरावाला वाटतं ना की तो नेहमी योग्य निर्णय घेतो, तर त्यालाही थोडं रडू द्या ना. मग आपली पंचायत निर्णय घेणार, आणि निर्णय सुद्धा असा की तुमच्या सर्व पराभवांचा सूड घेऊ. आम्ही कुठल्याही पंचायतीत नाही जाऊ. मी तुमचा लई राग करत्यो. आज तुमच्यामुळं माहित नाही माझा भाऊ कुठं गायब झाला. ठीक आहे, जर गंगाताई बी मला दोषी समजते तर मी पंचायत मध्ये यायला तयार आहे. आणि पंचायत मला जी बी शिक्षा देईल ती मला मान्य असेल. प्रेम पियाला जो पिए शीस दक्षिणा दे, लोभी शीश न दे सके, नाम प्रेम काले. न्याय तर हेच सांगतो, जशास तसं. जर या लोकांनी आपल्या नातवाला गमावलंय तर न्यायाच्या अनुषंगाने जिथपर्यंत दामोदर त्यांच्याकडे परत नाहीयेत तोपर्यंत दामोदरच्या जागी भीमरावला यांच्या सोबत यांच्या घरी जाऊन राहावं लागेल. हा कसला न्याय झाला? अगदी बरोबर आहे. महाराजांनी योग्य न्याय केला आहे. हाच न्याय आहे. नाही, मी नाही जाऊ देणार माझ्या लेकराला. नाही, आम्हासनी बाकी काय बी मंजूर नाही आहे. मी हात जोडते तुमच्या पुढं. तुम्ही असं नका करू. मला मान्य आहे. दामोदरच्या जागी त्याच्या आजी आजोबांबरोबर म्या जायला तयार आहे. आई, बाबा, चूक तर माझ्याकडून झाली आहे ना. आणि जर साताऱ्यामध्ये माझं राहणं इथपर्यंतच लिहिलं होतं तर हेच ठीक आहे.
काय बोलत आहे भीमा तू? आई असं नका करू, हे बरोबर नाही आहे. हा कसला न्याय झाला? दामोदर नाही आहे, त्याच्या बदल्यात तू का जात आहे? गंगा, या भीमरावमुळे तुझा मुलगा गायब झाला. अजून बी तुला आम्ही वाईटच आणि माहेरचं खरं वाटतात होय? हो वाटतंय, आणि भीम कुठे बी नाही जाणार. मला माहितीये भीम मुळे माझं लेकरू कुठेतरी निघून गेलं. मी पण एक आई आहे. एक आई होण्याच्या नात्यानं मी कधी बी हे नाही म्हणणार की माझ्या आईचं लेकरू तिच्यापासून दूर व्हावं. आई, हा काही भाजी बाजार नाहीये की इथे भाव केला जाईल. हा दंड आहे आणि हा भोगावाच लागेल. हा साक्षीदार, पुरावे आणि पीडित पक्षाच्या मागणीवरून घेतलेला निर्णय आहे. काय रे भीमराव, तुला हा निर्णय निराधार वाटतोय का? बघा महाराज, भीम, ये बघा, यासनीच फक्त त्रास नाही झालाय, आम्ही बी आहोत. जो हरवलाय तो फक्त गंगाचा पोरगा नाही आहे, आमचा बी नातू आहे. नाही आत्या, आपल्याला माहिती आहे का महाराज आणि समाजातली लोक कधीच आपल्या बाजूने निर्णय नाही देणार. पण हे बी तर खरं आहे, जर न्यायालय इथं बसवलं गेलं आहे आणि साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारावर निर्णय घेतला गेलाय, तर आपल्याला त्याचा सन्मान केलाच पाहिजे, नाहीतर न्याय प्रक्रियेचा अपमान होईल. आणि बाबा, चूक तर माझ्याकडून झाली आहे, म्हणून दामोदरच्या आजी आजोबांबरोबर जायला मी तयार आहे. भीमा, असं नका करू. तन तो सब बन भया, करम भये आई, आता तुम्हाला जाऊ दे. आप को काटी है, कहे कबीर बिचारी, कहे कबीर बिचारी. चला, आम्हाला आता न्याय मिळाला, आता आम्ही निघतो. पूर्ण न्याय अजून बाकी आहे. पुरंजन काका, दामोदर, अरे थांब, मागं जा. हे पंचायत आहे,
तुम्हा लोकांचं घर नाही. कुठे गेला होता तू आपल्या आईला सोडून? हा, कुठे गेला होतास तू? बाळा, कसा आहेस तू? म्या ठीक आहे आई. मला समजलं की तुझं आमच्यावर किती प्रेम आहे ते. म्या आणि विनायक दादा हे पाहू शकत नव्हतो, पण भीम मामामुळं आता समद काही चांगलं झालं आहे. म्या आणि विनायक दादा आता तुला सोडून कुठे बी नाही जाणार. इथंच राहू आम्ही. पण दामोदर, तू कुठं होतास? पुरंजन काका, तुम्ही एवढे दिवस कुठे होता? सांगतो. मला तर या चायवाल्याने आणि यांच्या या मित्रांनी मिळून दरीत फेकलं होतं. खोटं बोलतोय या. हा खोटं बोलतोय. अरे आता समजल की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. या लोकांनी नेऊन मला दरीत फेकला ना, तिथून पळून गेले. आणि या लोकांनी वाटलं की मी मेलो, पर नाही, मी मेलो नव्हतो. मी वाचलो होतो. आणि जेव्हा माझी तब्येत हळूहळू बरी होत होती आणि मी गावात परत येत होतो, तेव्हा मी बघितलं या चायवाला आणि हे शेठजी हे दोघे जण दामोदरला पुलावरनं खाली फेकत होते. याआधी की मी काहीतरी करीन, या दोघांनी दामोदरला खाली फेकलं. मी कसं बस पुलावरनं खाली उतरलो आणि यासनी वाचवलं. पर तो पातूर याच्या पोटात लय पाणी भरलं होतं आणि हा बेशुद्ध पडला होता. मी याच्या पोटातून पाणी बाहेर काढायचा प्रयत्न केला आणि याला शुद्धीवर आणलं. आणि जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा मी याला घेऊन इथं आलो. ही हाय खरी गोष्ट. पुरंजन, आज तू आमासनी दोन आनंदाच्या गोष्टी दिल्यास. एक म्हणजे तू स्वतः जिवंत असण्याची, आणि दुसरी माझ्या नातवाला जिवंत आणण्याची. असं कसं बोलतोयस रामजी? हा तुझा नातू आहे म्हणजे माझं पण काहीतरी नातं आहे ना. न्यायाधीश बनलेले महाराज, आता तथ्य आणि साक्षीदारांच्या आधारावर तुम्हाला निर्णय बदलावा लागेल आणि शिक्षा दुसऱ्यांना द्यावी लागेल. कुणाच्या शिक्षेबद्दल बोलतोयस भीमराव? त्यांच्याच, ज्यांनी माझ्या भाच्याला मारण्याचं आणि मला फसवण्याचं कारस्थान रचलं होतं. भीमराव, पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, जर एखाद्या अस्पृश्य जातीतल्या व्यक्तीने काही चुकीचं केलं तर स्पृश्य जातीतल्या लोकांकडून त्याला दंड मिळायला पाहिजे. पण जर एखाद वेळेस एखाद्या स्पृश्य जातीतल्या व्यक्तीने एखाद्या अस्पृश्य जातीतल्या व्यक्तीवर अन्याय केला तर तो दंडाच्या विधानातून मुक्त आहे.
कारण समाजामध्ये अनुशासन राखण्यासाठी स्पृश्य जातीतल्या लोकांना असं कित्येक वेळा करावंच लागतं. मग तर तुमचं न्यायालय चुकीचं आहे. नाटक आहे, सोंग आहे. अहो, न्यायालय असं असायला पाहिजे जिथं गरीबाहून गरीब किंवा श्रीमंतात श्रीमंत समद्यांना समान न्याय मिळाला पाहिजे, ते बी समानतेच्या बळावर. आणि जर अशी प्रक्रिया नसल, मग ते कोणत्या बी स्तरावरचं न्यायालय असो, त्याला समाजात स्थानच नसायला पाहिजे. तर आता तू आणि तुझा बाप दोघे मिळून न्यायालय बनवणार? आमच्या वर्ण व्यवस्थेमध्ये न्यायाविषयी तर हेच सांगितलेलं आहे. म्हणूनच तर जास्तीत जास्त लोक तुमच्या समाजात भरडलेले आणि पीडित आहेत. आणि ही लोक तोपर्यंत खुश नाही राहू शकत जोपर्यंत हा पूर्ण समाज तुमच्या धर्मानुसार चालण्याच्या ऐवजी कायद्याच्या आणि न्यायाच्या हिशोबाने चालतो आहे. चल बाळा, या समध्या गोष्टी या लोकांना नाही समजणार. बस, पंचायत संपली आता. महाराज, आज्ञा द्यावी. दामोदर, कसा आहे तू बाळा? हा, ठीक आहे ना? हा, तुझी बुद्धी भ्रष्ट झालीये शेठ धनसुकला. आता तर तुझा मुलगा कुठल्याही परिस्थितीत परत येणार नाही. महाराज, ताई, आम्हा तिघांना माफ कर. मी आज तुला कुठं भी जाऊ देणार नाही. हा, समजलं ना? पुरंजन भाऊ, तुमचे लय लय आभार. धन्यवाद पुरंजन काका, तुम्ही माझ्या लेकराचा जीव वाचवला. विनायक दादा, जेवढं प्रेम आपली आई आपल्यावर करती तेवढं प्रेम आपल्यावर कुणीच नाही करू शकत. आपण दोघं भाऊ कुठं बी नाही जाऊ, इथंच राहू आपल्या आई सोबत. पण दामोदर, तू पण आजी आजोबा सोबत यायला तयार होता ना? वय, आणि आता म्याच सांगतोय का मी चुकलो होतो. आणि तू पाहिलं ना की आपल्या आईने मला वाचवण्यासाठी काय काय केलं. विचार कर, जर उद्या जाऊन तू विहिरीत पडला तर तुला वाचवण्यासाठी कोण येईल? आजी आजोबा की आपली आई? असं काय बी नाही बाळा, आम्ही बी आलोच असतो की. पर अशी उडी थोडीच मारणार. आणि विनायक बाळा, तू दामोदरच्या बोलण्यात येऊ नको. हा तुला फूस लावतोय. मला तुमच्या सोबत नाही राहायचंय. विनायक, आई, मला तुझ्या सोबत राहायचं आहे. आता आम्ही नेहमी तुझ्या सोबतच राहू. चला समदे घरी जाऊया. विनायक, दामोदर, दामोदर, विनायक, दामोदर. आधी आपला पोरगा आपल्याला सोडून गेला, आता आपले नातू बी सोडून चालले. मग आपण कसं जगायचं? तुम्ही थांबवा ना त्यासनी. कसं थांबवू? हे सर्व तुझ्यामुळे झालंय. गंगाच्या लग्नाची येळ आला, तू जास्त उडत होती ना. पोरग चांगलंय, कुटुंब चांगलंय, आता भोग. मग ते समजा मला नाही माहिती. मला फक्त माझे नातू पाहिजे. आता काय होऊ शकत नाही. चला आता इथून.